periodic table in modern periodic table, that is the metallic and non-metallic character. Let's have a review on the modern periodic table. आपण modern periodic table वरती परत एक रिव्ह्यू बघून घेऊ. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये त्या ठिकाणी जे व्हर्टिकल अशा प्रकार जे हॉरिझॉन्टल अशा प्रकारचे रोज आहेत त्यांना आपण पिरियड्स म्हणतो. देयर आर 7 पिरियड्स. व्हर्टिकल कॉलम्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड एज ग्रुप. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी ग्रुप्स असं म्हणत असतो, विच वी हॅव ऑलरेडी डिस्कस. हे जे आपण ऑलरेडी त्या ठिकाणी थोडक्यात काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे, बरोबर. तर हॉरिझॉन्टल रोजला आपण त्या ठिकाणी थोडक्यात काय म्हटलेलं आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये पिरियड्स असं म्हटलेलं आहे. आणि जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्या व्हर्टिकल कॉलम्सला आपण त्या ठिकाणी थोडक्यात काय म्हटलेलं आहे, ग्रुप्स असं म्हटलेलं आहे, बरोबर. On the basis of electronic configuration, modern periodic table is further divided into 4 blocks. मॉडर्न पिरियडिक टेबलला त्या ठिकाणी थोडक्यात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार 4 ब्लॉक्स मध्ये सुद्धा काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे. जसं की जो पहिला ग्रुप आहे आणि जो दुसरा ग्रुप आहे, तर हे दोनही ग्रुप त्या ठिकाणी थोडक्यात मॉडर्न पिरियडिक टेबलच्या एस ब्लॉक मध्ये येतात. कुठल्या ब्लॉक मध्ये, एस ब्लॉक मध्ये येतात, बरोबर. देन आफ्टर जो 3 नंबरचा पिरियड आहे, तर 3 नंबरचा जो ग्रुप आहे, तर 3 नंबरच्या ग्रुप पासून तर 12व्या नंबरच्या ग्रुप पर्यंत जेवढे काही एलिमेंट आहेत, इट कन्सिस्ट इनटू डी ब्लॉक. ते कुठल्या ब्लॉक मध्ये येतात, त्या ठिकाणी डी ब्लॉक मध्ये येतात, बरोबर. त्यानंतर 13 पासून 13 पासून तर 17 पर्यंत, 13 पासून तर 17 पर्यंत जे ग्रुप आहेत, तर ते ग्रुप येतात त्या ठिकाणी 13 पासून तर 18 पर्यंत जे ग्रुप आहेत, तर ते ग्रुप येतात त्या ठिकाणी कुठं, पी ब्लॉक मध्ये. कोणत्या ब्लॉक मध्ये येतात, ते पी ब्लॉक मध्ये येतात, बरोबर. अँड जो लास्ट वन ब्लॉक आहे, तर तो आहे त्या ठिकाणी थोडक्यात कोणता, एफ ब्लॉक. इथल्या ठिकाणी थोडक्यात 2 एलिमेंटच्या 2 सिरीज दिलेल्या आहेत, लॅन्थानाइट सिरीज आणि ऍक्टिनाइट सिरीज म्हणून, बरोबर. मग आता हे लॅन्थानाइट आणि ऍक्टिनाइट सिरीज मधले एलिमेंट जे आहेत, तर ते खालच्या मॉडर्न पिरियडिक टेबलच्या बॉटमला त्या ठिकाणी अशा पद्धतीने काय केलेले आहेत, प्लेस केलेले आहेत. त्याच्यामध्ये जी वरची सिरीज आहे ती लॅन्थानाइट एलिमेंटची सिरीज आहे आणि जी खालची सिरीज आहे, तर ती आहे त्या ठिकाणी ऍक्टिनाइट्स एलिमेंटची सिरीज, बरोबर. तर हे लॅन्थानाइट आणि ऍक्टिनाइट्स एलिमेंट जे आहेत, तर ते एलिमेंट्स येतात त्या ठिकाणी थोडक्यात कुठल्या ब्लॉक मध्ये, एफ ब्लॉक मध्ये येतात. ठीक आहे. तर मॉडर्न पिरियडिक टेबलच्या लेफ्ट साइड वरती असलेले जे काही एलिमेंट आहेत, तर त्यांना आपण त्या ठिकाणी मेटल असं म्हणतो. ठीक आहे. मॉडर्न पिरियडिक टेबलच्या राईट साइड वरती जे एलिमेंट आहेत, जनरली राईट साइड वरती म्हणल्यापेक्षा काय आहे की पी ब्लॉक अशा प्रकारचा ब्लॉक आहे. पी ब्लॉक अशा प्रकारचा ब्लॉक आहे की ज्याच्यामध्ये 3ही प्रकारचे एलिमेंट त्या ठिकाणी थोडक्यात काय करतात, आढळतात. जसं की त्याच्यामध्ये मेटल आहेत, त्याच्यामध्ये नॉन मेटल आहेत आणि त्याच्यामध्ये मेटालॉइड सुद्धा आहेत. ठीक आहे. टू इंडिकेट मेटालॉइड्स द झिगझॅग लाईन इज ड्रॉन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आता मेटालॉइडला इंडिकेट करण्यासाठी मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये काय केलेली आहे, एक झिगझॅग लाईन त्या ठिकाणी ड्रॉन केलेली आहे, बरोबर. टू द लेफ्ट ऑफ द zigzag line there are metals and to the right of the zigzag line there are non metals. तर ह्या पी ब्लॉक मध्ये झिगझॅग लाईनच्या लेफ्ट कडे असलेले जे काही येतं, तर ते त्या ठिकाणी मेटल आहेत आणि झिगझॅग लाईनच्या राईट साइड वरती जे काही येतं, तर ते कोणते त्या ठिकाणी नॉन मेटल येतं. आणि झिगझॅग लाईननं जे झिगझॅग लाईनशी जे बॉर्डर झाले, म्हणजे ज्या एलिमेंटला झिगझॅग लाईनची बॉर्डर केलेली आहे, तर अशा प्रकारचे एलिमेंट त्या ठिकाणी थोडक्यात काय येतं, मेटालॉइड्स येतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एस ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक कंटेन मेटल्स, whereas P block is the only block in modern periodic table which consists of 3 types of element, that is metal, non-metal and metalloids. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ आपण याच्यावर असं म्हणू शकतो की मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काय आहेत, त्या ठिकाणी मेटल्स आहेत, बरोबर. आता यामध्ये जे मेटल आणि नॉन मेटल आहेत, यांच्या त्या ठिकाणी काही कॅरेक्टर कशा प्रकारचे राहत असतात, मेटल कशा प्रकारचा असतो, मेटल नंतर त्या ठिकाणी कशा प्रकारचे आयन्स तयार करतो. ठीक आहे. तर ते आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मध्ये आपण सर्वात पहिल्यांदा बघणार त्या ठिकाणी कोणतं कॅरेक्टर, मेटॅलिक कॅरेक्टर्स. जनरली यू नो दॅट मेटल शो टेंडेन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. मेटल काय करतात, त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनला लूज करत असतात, बरोबर. आणि आता आपल्याला माहिती आहे की एखादा एलिमेंट इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणजे तो कुठल्या प्रकारचा आयन तयार करतो, कॅश आयन तयार करतो. ठीक आहे.
मेटल शो टेंडेन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स अँड फॉर्म कॅश आयन. मेटल काय करतात त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन लूज करतात आणि इलेक्ट्रॉन लूज करतात म्हणून ते काय तयार करू शकतात त्या ठिकाणी कोणते आयन तयार करू शकतात कॅश आयन्स तयार करू शकतात दॅट इज पॉझिटिव्ह आयन तयार करू शकतात बरोबर. हेन्स मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मेटल्स इलेक्ट्रॉन लूज करतात कॅश आयन तयार करतात म्हणजे पॉझिटिव्ह आयन तयार करतात आणि म्हणून मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि म्हणून मेटल काय असतात त्या ठिकाणी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह राहत असतात बरोबर. मेटल्स आर प्रेझेंट ऑन द लेफ्ट साइड ऑफ द झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइड पासून इकडे त्या ठिकाणी तुम्ही एस ब्लॉक पर्यंत जरी आले किंवा एफ ब्लॉक मध्ये जरी गेले तरी त्या ठिकाणी मेटल्स काय करतात प्रेझेंट इथं लेफ्ट साइड वरती. ठीक आहे. मोस्ट ऑफ द एलिमेंट्स आर मेटल. मॉडर्न पिरियड टेबल मध्ये जास्तीत जास्त एलिमेंट्स त्या ठिकाणी थोडक्यात काय येतं मेटल्स अशा प्रकारचे येतं. आता ही प्रॉपर्टी बघा मेटलच्या बाबतीमध्ये काय व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन पिरियड्स किंवा विदिन अ पिरियड ज्यावेळेस आपण एखाद्या पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जातो मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग अँड हेन्स इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑल्सो गोज ऑन डिक्रीजिंग. मेटॅलिक कॅरेक्टर लेफ्ट कडून राईट कडे जात असताना मेटॅलिक कॅरेक्टर काय करतात त्या ठिकाणी डिक्रीज होत जात असतात. अशा प्रकारचं आपल्याला पेपरमध्ये सायंटिफिक रिझन सुद्धा विचारले जात असते जसं की ऍटॉमिक साईजच्या वरती व्हॅलेन्सी वरती पिरियड्स वरती हे विचारले जात असते. तशाच पद्धतीने त्या ठिकाणी थोडक्यात while going from left to right within a period metallic character goes on decreasing and hence electropositivity also goes on decreasing. ती सुद्धा काय करते त्या ठिकाणी डिक्रीज होत जात असते बरोबर. अशा प्रकारचं सायंटिफिक रिझन सुद्धा पेपरमध्ये त्या ठिकाणी विचारले जात असते. मग आता अशा प्रकारच्या सायंटिफिक रिझनचं आन्सर करण्यासाठी आपण कशा प्रकारे त्याचा आन्सर प्रिपेअर करायला पाहिजे तर त्याच्या आन्सर मध्ये प्रिपेरेशन अशा प्रकारची पाहिजे की सर्वात पहिल्यांदा तुमचा टॉपिक असला पाहिजे मेटल शो टेंडेन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स अँड फॉर्म कॅश आयन. मेटल्स त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन लूज करतात म्हणून कॅश आयन तयार करतात. नेक्स्ट हेन्स मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मेटल्स काय राहत असतात त्या ठिकाणी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह राहत असतात. बट व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड every time the number of valence electron in the same outermost shell added one by one. एका शेल मध्ये असलेले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय करतात वन बाय वन त्या ठिकाणी ऍड होत जात असतात. जसं की आता समजा फॉर एक्झाम्पल आपण बघू सोडियम नावाचा एलिमेंट आहे. सोडियमची पहिल्या ऑर्बिट मध्ये त्या ठिकाणी देअर आर ओनली 2 इलेक्ट्रॉन्स. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये त्या ठिकाणी देअर आर 8 इलेक्ट्रॉन्स. सोडियमच्या दुसऱ्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात त्या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन राहत असतात. अँड द आउटर मोस्ट ऑर्बिट सोडियमची जी आउटर मोस्ट ऑर्बिट राहत असते तर त्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन द रिमेनिंग 1 इलेक्ट्रॉन इज ओनली 1. फक्त एकच इलेक्ट्रॉन तिथे काय करणार असणार बरोबर. अशा पद्धतीने सोडियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार 2 8 अँड 1. त्यानंतर आता मॅग्नेशियमच्या बाबतीत जर आपण बघितलं तर मॅग्नेशियमचा ऍटॉमिक नंबर किती असणार 12 असणार. सोडियम नंतर तिसऱ्या पिरियड मध्ये सोडियम नंतर लगेच येणारा कोणता त्या ठिकाणी मॅग्नेशियम बरोबर. आपण कोणत्या सिक्वेन्सनं चाललेलो आहे लेफ्ट कडून राईट कडे चाललेलो आहे बरोबर. मग आता मॅग्नेशियमच्या बाबतीत जर विचार केला तर मॅग्नेशियमच्या पहिल्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात देअर आर 2 इलेक्ट्रॉन्स. मॅग्नेशियमच्या दुसऱ्या ऑर्बिट मध्ये त्या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन्स असतात 8 इलेक्ट्रॉन्स. 1 2 3 4 5 6 7 अँड 8 इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामध्ये सुद्धा किती 8 इलेक्ट्रॉन्स राहत असतात बरोबर. पण जी तिसरी ऑर्बिट राहत असते तर त्या तिसऱ्या ऑर्बिट मध्ये त्या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन्स राहत असतात रिमेनिंग म्हणजे त्याचे राहिलेले 2 इलेक्ट्रॉन्स असतात जसं की हा 1 इलेक्ट्रॉन आणि हा दुसरा इलेक्ट्रॉन्स बरोबर. तर इथं 2 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे त्या ठिकाणी थोडक्यात घडतं काय की जे पॉझिटिव्ह चार्ज असतात न्यूक्लियस मध्ये असलेले ते पॉझिटिव्ह चार्ज त्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे जास्त त्या ठिकाणी खेचून धरतात बरोबर. खेचून धरल्यामुळे मॅग्नेशियमची इलेक्ट्रॉन लूज करण्याची जी कॅपॅसिटी असते ती कॅपॅसिटी त्या ठिकाणी थोडक्यात कमी होते किंवा इलेक्ट्रॉन लूज करण्याचा जो टायमिंग असतो तो इलेक्ट्रॉन लूज करण्याचा टायमिंग त्या ठिकाणी कमी होऊन जातो बरोबर. आणि सोडियमच्या बाबतीत विचार जर केला तर सोडियम हॅज ओनली 1 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटर मोस्ट ऑर्बिट. सो सोडियम रेडिली लूज दॅट इलेक्ट्रॉन आणि म्हणून सोडियम त्या ठिकाणी तो इलेक्ट्रॉन काय करतो रेडिली पटकन लूज करतो. जेवढ्या पटकन इलेक्ट्रॉन लूज करत असेल तेवढं त्याचं मेटॅलिक कॅरेक्टर जास्त तेवढी त्याची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जास्त.
आणि इलेक्ट्रॉन आता याच्या मॅग्नेशियमच्या बाबतीमध्ये पहा 2 8 and 2 आता आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात 2 इलेक्ट्रॉन्स येतात 2 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे मॅग्नेशियम त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन लूज करण्यासाठी सपोज सोडियम 1 इलेक्ट्रॉन लूज करण्यासाठी 1 सेकंद घेणार तर मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन लूज करण्यासाठी समजा त्या ठिकाणी किती सेकंद घेणार 2 सेकंद घेणार ऍट अ टाइम लूज करणार पण सेकंद किती घेणार 2 घेणार म्हणजे याच्यापेक्षा सोडियम पेक्षा जास्त टाइम इलेक्ट्रॉन लूज करण्यासाठी जास्त टाइम कोण घ्यायला लागला त्या ठिकाणी मॅग्नेशियम घ्यायला लागला मेटलची टेंडेन्सी काय असते मेटल शो टेंडेन्सी टू लूज इलेक्ट्रॉन जेवढ्या पटकन इलेक्ट्रॉन लूज करेल तेवढा तो मेटॅलिक त्याचं मेटॅलिक कॅरेक्टर तेवढं जास्त त्याची इलेक्ट्रोपॉझिटिव्ह तेवढी जास्त आणि इलेक्ट्रॉन लूज करण्यासाठी जर मेटल वेळ घेत असेल स्लोली इलेक्ट्रॉन लूज करत असेल तर त्या मेटलची मेटॅलिक कॅरेक्टर त्या मेटलचं त्या ठिकाणी मेटॅलिक प्रॉपर्टीज राहत असते ती कमी राहत असते इन शॉर्ट मध्ये त्याची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी सुद्धा काय राहत असते कमी राहत असते मग यावरून लक्षात काय लागलं की ज्या वेळेस आपण पिरियड मधून लेफ्ट कडून राईट कडे जात असतो तर अशा वेळेस मेटॅलिक कॅरेक्टर त्या ठिकाणी काय व्हायला लागले डिक्रीज व्हायला लागले की इन्क्रीज व्हायला लागले ऑब्विसली यू विल नो दॅट you will find that the metallic character goes on decreasing metallic character काय करतात त्या ठिकाणी डिक्रीज होत जात असतात जसं की आता समजा याच्यानंतरचा पहा एक एलिमेंट आहे कोणता अल्युमिनियम नावाचा हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 13 किती आहे 13 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करू आपण 2 8 and 3 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं काय आहे 2 8 आणि 3 अशा प्रकारचं सोडियम एक इलेक्ट्रॉन रेडिली लूज करून जेवढ्या पटकन इलेक्ट्रॉन लूज करून तेवढा तो मेटॅलिक तेवढा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मॅग्नेशियम सोडियम पेक्षा थोडा जास्त टाइम घेईल सोडियम पेक्षा स्लोच असणार बरोबर आणि मग त्यामुळे त्या ठिकाणी तो मॅग्नेशियम सोडियम पेक्षा कमी मेटॅलिक कमी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अल्युमिनियम मॅग्नेशियम पेक्षा जास्त वेळ घेईल स्लोली 3 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी काय करण लूज करण बरोबर इलेक्ट्रॉन स्लोली लूज करायला लागला म्हणून मॅग्नेशियम अल्युमिनियम हा मॅग्नेशियम पेक्षा त्या ठिकाणी कमी मेटॅलिक म्हणजे त्या ठिकाणी कमी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह बरोबर मग याच्यावरून लक्षात काय यायला लागलं इन शॉर्ट मध्ये व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन decreasing and hence electropositivity also goes on decreasing electropositivity सुद्धा काय करणार त्या ठिकाणी थोडक्यात डिक्रीज होत जाणार